26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर आणि जगाच्या पाठीवर आपण अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व भारतीय हा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो। 77व्या या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। या शुभ दिवसाचं औचित्य साधून राष्ट्र प्रथम या संकल्पनेच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील सर्व विभागांच्या शाळांच्या माध्यमातून, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या माध्यमातून, सर्व माध्यमांच्या आणि सर्व भाषिकांच्या शाळांच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत हा उपक्रम संपन्न होणार आहे। साधारणपणे आपल्या राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत त्या ठिकाणी सादर करतील। शासकीय ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर स्थानिक पातळीवरचे नागरिक, लोकप्रतिनिधी, त्याच्यासोबतच प्रशासनाचे अधिकारीगण या सर्वांना सोबत घेत हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे। मला वाटतं की याची प्रॅक्टिस मागच्या काही महिन्यांच्यापासून शाळा पातळीवर प्रगतीपथावर आहे। या उपक्रमामुळे देशप्रेम, राष्ट्रभक्ती वाढीस लागेल। विद्यार्थ्यांमध्ये एक स्वयंशिस्त, आरोग्याची जागृती आणि शारीरिक दृष्टिकोनातून एक कसरत, व्यायाम करण्याच्यासाठी पण या माध्यमातून प्रेरणा मिळणार आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की यापूर्वी पण कवायत हा काही नवीन विषय नाही। शाळेमध्ये यापूर्वी पण कवायत सादर केली जायची। मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं प्रमाण आपलं कमी झालं आणि म्हणून दर शनिवारी याचं बंधनकारक कवायत करण्यात आलेली आहे। आणि या 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शासकीय ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विद्यार्थी एकत्रितपणे ही कवायत सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सादर करणार आहेत। आणि म्हणून या उपक्रमासाठी महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांनी, संस्थांनी, सेवाभावी संस्थांनी सहकार्य करावं, या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं ही विनंती, आवाहन करण्याच्यासाठी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्याला आम्ही विनंती करत आहोत।